वडिलांनी कारण नसतानाही जबरदस्त मारलंय आपल्याला. इथून पुढं काय करायचं? की आता इथं जगायचं की मरायचं? कंपनीमध्ये जर काम करशील तर तू काय मालक होणार नाही, पण माझ्याकडे काम करशील तर तू स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. 18-19 वर्ष वय असेल तेव्हा मी पहिलं शॉप सुरू केलं. गावाकडे गेल्यानंतर गावातील बरेच लोक आश्चर्यचकित होते की बाबा ₹1 पेप्सी विकणारा मुलगा आज 17 लाखाच्या गाडीत येतोय आणि घरही एकदम चांगलं बांधलेलं आहे. नमस्कार, माझं नाव योगेश कैलास काकडे. मी चाकण, पुणे चाकण या ठिकाणी सध्याचा रहिवासी आहे. माझं मूळ गाव पिंपळगाव, तालुका चाळीसगाव. माझं आज चाकणमध्ये 4 रेडीमेड गारमेंट शॉप आहेत आणि आज माझा 80 ते 90 लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे. माझं वय 24 वर्ष. माझा जन्म पिंपळगाव या ठिकाणी शेतकरी कुटुंबात झाला. त्यानंतर आई आणि वडील हे घरची शेती करून रोजानी काम करायचे आणि त्यांच्यासोबतच मी 4-5 वर्षाचा असतानाच त्यांच्याही सोबत मी आईसोबत शेतामध्ये कामाला जायचो आणि त्यांना शेतीमध्ये मदत करायचो. माझं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण प्राथमिक शाळेत गावातच झालं. त्यानंतर मी 5वी ते 8वी पर्यंतच्या शिक्षणासाठी नायडोंगरी या ठिकाणी आलो. नायडोंगरी हे माझ्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि मी रोज पायी येऊन जाऊन करायचो आणि घरी आल्यानंतर तसंच शेतामध्ये काही काम असेल किंवा आई-वडिलांसोबत काही काम असेल तर त्यांच्यासोबत जायचो, शेतामध्ये काम करायचो आणि बाकी आईसोबत काही कोणतंही काम असेल तर तिथं रोजंदारीने शेतात जायचो. विहिरीवर वडील कामाला जायचे आणि त्याचबरोबर रात्री येऊन टेलर काम करायचे. तसं आई शेतामध्ये कामाला जायची, त्याचसोबत मीही जायचो. आमच्याकडे कापूस झालं, कांदे झाले, हे जास्त प्रमाणात पिकतात. त्यामुळे कापूस वेचायला वगैरे आई-वडिलांसोबत मी सकाळी 7 वाजेपासूनच शेतामध्ये असायचो. ₹2 किलोनी कापूस वेचला, त्यानंतर कांदे लावायचे असले तर दिवसभरामध्ये ₹40 ते ₹50 मिळायचे आणि त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. हळू मी अ, 6वी ते 7वी ला असताना वडिलांनी आणि आईनी सांगितलं, की काहीतरी व्यवसाय करा, काहीतरी कमवून आणा घरी. त्यामुळे मग पेप्सी विकायला सुरुवात केली. मग हळू मला पेप्सी विकून मी आणि माझ्या भावाने पेप्सी विकून रोजचे ₹50 ते ₹100 मिळायचे आणि त्यानंतर हळू व्यवसाय कसा करायचा, 50चे 100 कसे करायचे, हे शिकायला मिळालं. त्यानंतर 8वी आणि 9वीच्या शिक्षणासाठी मी तळेगाव या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. त्यावेळी कसं आहे, तिथं तळेगावला बरेच मुलं हे ज्यांच्याकडे पैसे होते, घरून पैसे पुरवायचे, तेच मुलं तिथं शिकायला जायचे. कारण की तेव्हा ₹200 ते ₹250 पास असायचा, तेव्हा पैसे नसायचे. आणि मी जेव्हा 5वी ते 6वीचं शिक्षण करत होतो, तेव्हा माझ्याकडे सायकललाही पैसे नव्हते. त्यानंतर 5वी-6वीला तर मी तिकडं नायडोंगरीला शाळा शिकलो आणि त्यानंतर तिथं जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थित नव्हता. जर चालायचं असलं तर 1 ते अर्धा 1 तास लागायचा. त्यानंतर सकाळी उठून आपण शेतामध्ये काम करायचं. 10-10:30 पर्यंत काम करायचं आणि त्यानंतर जेवण करायचं आणि 11 वाजता तिथनं घरून निघायचं आणि 12 वाजता शाळा असायची. 12 वाजता शाळेत पोहोचायचं आणि संध्याकाळपर्यंत शाळेत यायचं. परत संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटायची आणि त्यानंतर घरी यायचं. परत शेतामध्ये काही काम असेल तर ते करू लागायचं. शाळेमध्ये असताना आमचे इंग्रजीचे सर असायचे. मी शाळेमध्ये एवढं हुशार नव्हतो. इंग्रजीचे सर असायचे. त्यांचा हा तिसरं लेक्चर त्यांचं असायचं. आमचे पहिले 3 लेक्चर व्हायचे 30-30 मिनिटाचे. त्यानंतर तिसरं लेक्चर त्यांचं असायचं आणि ते इंग्रजीचे सर खूप म्हणजे खूप मारायचे. त्यानंतर मी ते पहिले 3 तास बुडवायचो आणि त्यानंतर नंतर 2 तास असायचे 30-30 मिनिटाचे. तेही त्यांच्यामुळेच बुडवायचो. मला म्हणजे ते खूप मारायचे त्यामुळे भीती वाटायची. मग आम्ही इकडं-तिकडं फिरत असायचो. त्यामुळे शाळेकडे माझं खूपच दुर्लक्ष झालं. पेप्सी विकायचं मी 2 ते 3 महिने काम केलं असेल आणि त्यानंतर 7वी ते 8वी मध्ये असताना मी शिर्डी या ठिकाणी आलो. त्यामध्ये ₹3000 महिन्याने मी शिर्डीमध्ये हॉटेलमध्ये जॉब करायला सुरुवात केली. त्यानंतर
माझं शिक्षणही चालू होतं आणि मी शिर्डीमध्ये हॉटेलमध्ये कामही करत होतो. त्यानंतर गावाकडे परत 8-15 दिवसांनी गेलो आणि त्यानंतर तिकडं शिक्षणाला पण पेपर वगैरे, एक्झाम वगैरे असायच्या, तेव्हा मी तिकडं जायचो आणि त्यानंतर परत हॉटेलला काम करायचो. असं मी तब्बल 2 वर्ष तिथं जॉब केला असेल. त्यानंतर माझे पेपर असल्यामुळं मी गावाकडे आलो आणि त्यानंतर घरच्यांनी मला अ, परत शेतामध्ये कामाला लावलं. घरच्यांना पहिलेच माहिती होतं, की मी शिक्षणामध्ये एवढं हुशार नाहीये, की हा काय 10वी पर्यंतच शिक्षण करेल आणि त्यानंतर परत शाळा सोडून याला शेतीच करायची आहे. आणि भाऊही तसंच बोलत होता, की "बाबा तुझं तर आत्ता तू 10वी पर्यंतचंच शिक्षण करणार आहे. त्यानंतर तुला शेती सांभाळायची आहे." माझा भाऊ हुशार होता आणि चुकून मी 10वी पास झालो. 49% घेऊन मी 10वी पास झालो आणि भाऊ म्हटला, की "बाबा झाला तू 10वी पास. आता घे अजून 2 वर्ष आहे तुझ्याकडे, घे तू मजा करून." त्यानंतर मी 10वी ला असतानाच परत एक असा प्रसंग घडला, की मी शेतामध्ये काम करत होतो आणि माझे वडील खूपच स्ट्रिक्ट आहेत. तर शेतामध्ये आम्ही दोघं भाऊ आणि वडील वगैरे काम करत होतो. त्यानंतर भावाचं आणि माझं भांडण झालं आणि त्यामध्ये मला वडिलांनी काही म्हणजे माझी चुकी नसताना वडिलांनी मला खूप म्हणजे खूप मारलं. त्यानंतर मग मी तसंच तिथनं कसं तरी पळालो आणि मी पहिल्या ठिकाणी जिथं नायडोंगरीला शाळेला होतो, त्या स्टेशनवर आलो. त्या स्टेशनवर आल्यानंतर एकदम म्हणजे विचारच करत होतो, की आता इथून पुढं काय करायचं? की आता इथं जगायचं की मरायचं? म्हणजे रेल्वे ट्रॅकवरच असल्यामुळे मला सतत तर असं वाटत होतं, की आता यापेक्षा तर मेलेलं बरं. वडिलांनी कारण नसतानाही जबरदस्त मारलंय आपल्याला. त्यापेक्षा मेलेलं बरं. तर मी विचार करत होतो, की आता काय करायचं? की रेल्वे खाली जायचं की काय करायचं म्हणून. त्यानंतर मला त्यावेळी माझं मित्रपरिवार बराच असल्यामुळे मला मित्र सारखे डोळ्यासमोर येत होते. आणि मी तोच विचार करत होतो, की आज जर आपण जर मेलो, तर उद्या ते मित्र आपल्याला कधीही मिळणार नाही. मग मी असाच विचार करता मी म्हटलं, की नाही आपण जीव देऊन तर चालणार नाही. मग त्याच गोष्टीमुळं फक्त मित्रांमुळेच मी रेल्वे खाली जाण्याचं टाळून रेल्वेमध्ये बसायचं ठरवलं आणि मी तीच रेल्वे पकडून पुण्याला आलो. मी पुण्यामध्ये याआधी कधीही आलेलो नव्हतो. पहिल्यांदा मी पुण्यामध्ये आलो आणि तिथं पुणा स्टेशनला मी उतरलो असेल. मला कुठं जायचं, काय जायचं काहीही माहिती नव्हतं. तर तिथं असंच एक काम करणारा एक मुलगा मला म्हटला, की "निगडी या ठिकाणी ज चांगले म्हणजे कंपन्या वगैरे आहेत, जॉब वगैरे आहेत, तर तिथं कुठेही जॉब मिळून जाईल असं." तर मी त्यासोबतच आहे ना, तळवेडे गाडी पकडून पी-एम-टी पकडून मी तिथं आलो आणि तिथं एक ठिकाणी एका चौकात उतरलो. तिथं ज्योतिबा मंदिर म्हणून एक मंदिर होतं, त्याचं काम चालू होतं तेव्हा. तर माझ्याकडे तर राहण्यासाठी, खाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा खिशामध्ये बघितलं तर ₹30-40 उरले असेल तेव्हा मी जेव्हा तिथं आलो तेव्हा. त्यानंतर एक 1-2 दिवस मी त्या मंदिरातच झोपलो. तेव्हा माझ्याकडे म्हणजे रूम वगैरे नव्हती. जवळपास मी रोज संध्याकाळी इकडं-तिकडं फिरून काम वगैरे शोधायचो आणि त्या मंदिरामध्येच झोपायचो. तिसऱ्या दिवशी मला एक कंपनीच्या गेटवर एक कॉन्ट्रॅक्टर मिळाले आणि मी त्यांना सगळं सत्य परिस्थिती सांगितली, की असा-असा विषय आहे. मी असं घर सोडून आलेलो आहे. मग त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, तू काही टेन्शन घेऊ नको." तेव्हा माझं 18 वर्ष कंप्लीट नव्हतं. त्यामुळे मला कुठेही जॉब मिळत नव्हता. मी प्रत्येक ठिकाणी गेलो, की मला तेच सांगायचे, की "आज तू 18 वर्ष कंप्लीट नाही, की तुला जॉब मिळू शकत नाही." तर मग ते म्हटले, "ठीक आहे, तू ये. मी तुला जॉब देतो. तू बाकीचं काही टेन्शन घेऊ नको." मी 3 दिवस त्या मंदिरात झोपल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की "तू ह्या-ह्या मुलांसोबत राहत जा." त्यांनी बाकी काही मुलं काम करत होते, त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलं मला राहायला. तर मी मग तिसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत गेलो त्या मुलांसोबत आणि दुसऱ्याच दिवशी कंपनीमध्ये सकाळी गेटवर गेलो. गेटवर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "इथं बाहेर मेस आहे." कंपनीच्या गेटच्या बाहेरच मेस होती. त्यांनी सांगितलं, की "इथं खायचं आणि कंपनीमध्ये काम करायचं आणि तुझ्या रूमवर जायचं." तर मी मग तिथंच सेम त्याच प्रोसेसनी मी तिथं कंपनीत काम करायला लागलो. काम करायला लागल्यानंतर
पहिले कंपनीमध्ये गेलो 2-3 दिवस तर इकडं-तिकडं जिथं सांगितलं तिथं प्रत्येक स्टेशनला काम करत होतो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की तिथं सुपरवायझर होते. त्यांनी सांगितलं, की "तुला भट्टीमध्ये जर काम केलं तर थोडं जास्त पगार मिळेल. तर तू तिथं करशील का?" मी म्हटलं, "ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, मी करेल." आता भट्टीमध्ये काम करणं काय असतं, कसं असतं कंपनीत ते मला काही माहिती नव्हतं. मी पहिल्यांदाच कंपनीत काम करत होतो. त्यानंतर मला ते दुसऱ्या डिपार्टमेंटला घेऊन गेले. तिथं मोठे-मोठे बॉयलर होते आणि तिथं रबर वगैरे गरम होऊन जायचं, मधी भट्टीमध्ये जायचं आणि काही वेळेनंतर वापस यायचं 10-15 मिनिटानंतर आणि ते रबर काढावं लागायचं. तर मी ठीक आहे म्हटलं तर तिथं काम करायला लागलो. तिथं बघितलं ते रबर वगैरे काढायचं असेल, थोडं जरी असं म्हणजे चटका जर लागला त्याचा तर एवढा मोठा फोड यायचा हाताला. तर मग तेही काम मी म्हणजे करायचो. मला पहिल्यापासूनच कामाची सवय होती. त्यामुळे मी तेही काम करायचो. तसंच मी त्या कंपनीमध्ये महिनाभर काम केलं आणि त्यानंतर परत गावाला एक्झाम वगैरे आहे म्हणून गावाकडे गेलो आणि त्यानंतर परत माझ्यासोबत एक माझा मित्र भागवत पवार म्हणून तो सोबत आला. त्यानंतर आम्ही परत त्याच कंपनीमध्ये जॉइन झालो. तर जॉइन झालो तेव्हा वेळी आम्हाला ₹7,000-8,000 महिन्याला मिळत होते. तर ते रूम भाडं आणि मेसचा खर्च मिळून काही परवडत नव्हतं. मग आम्ही अ, दिवसभराला दुपारच्या वेळेस आम्हाला जेव्हा जेवण मिळायचं मेसमध्ये, त्यावेळेस ₹40 कटायचे आणि संध्याकाळी ₹40 असे ₹80 रोजचे मेसला खर्च व्हायचे. त्यामुळे आम्ही ठरवलं, की दुपारच्या वेळेस आम्ही दोघं मिळून एक सिंगल राईस प्लेट घेणार आणि संध्याकाळी दोघं मिळून एकच राईस प्लेट घेणार आणि तीच शेअर करणार. त्यामुळे एखादी ₹5 ची चपाती एक्स्ट्रा लागली तर ती घ्यायची. असं करून आम्ही परत महिनाभर काम केलं असेल. त्यानंतर भागवत गावाकडे गेला आणि मी सुद्धा एक माझा भाऊ होता तिकडे चाकणला. तर तो म्हटला, की "तू इकडे ये, इथे कंपनीमध्ये चांगलं पेमेंट वगैरे मिळेल" आणि मी चाकणला गेलो. चाकणला गेल्यानंतर मी मिंडारिका या कंपनीला जॉइन केलं. मिंडारिकामध्ये जॉइन केल्यानंतर मला तिथं अ, बाकी अजून 1-2 मित्र मिळाले. त्यामध्ये सूर्यकांत सोनकांबळे हा माझा सगळ्यात चांगला मित्र. त्यासोबत मग आम्ही रूम पार्टनरही सोबतच होतो. त्यानंतर आम्ही अशीच चर्चा करत होतो, की बाबा कंपनीत काम करून तर काय होणार नाही. काहीतरी केलं पाहिजे, अशी आमची चर्चा चालू होती आणि सहज आम्ही मार्केटमध्ये कपडे घेण्यासाठी गेलो. आणि राज कलेक्शन म्हणून या दुकानात आम्ही कपडे घेत होतो. त्यामध्येच आमचं त्या ओनरशी राजेश चापलं त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. तर त्यांनी मला सहज विचारलं, की "तू कुठं काम करतो? आणि तुला पगार किती आहे?" मी म्हटलं, "मला 10,000 पगार आहे आणि मी अमुक-अमुक ठिकाणी काम करतो." तर ते म्हटले, "माझ्याकडे काम करशील का? मी तुला मी पेमेंट वगैरे व्यवस्थित देतो आणि तू माझ्याकडे काम करशील का?" म्हटलं, "तुम्ही किती पगार देणार?" ते म्हटले, ₹8,000 मी तुला पगार देतो आणि तू माझ्याकडे काम कर." मी म्हटलं, "नाही, मला कंपनीमध्ये 10,000 पगार आहे आणि मी तुमच्याकडे कशाला काम करू?" ते म्हटले, "10,000 तर मी नाही देऊ शकत सध्या. पण तू एक काम कर, दिवाळीमध्ये तरी माझ्याकडे काही दिवस ये आणि काय आहे कंपनीमध्ये जर काम करशील, तर तू काय मालक होणार नाही. पण माझ्याकडे काम करशील तर तू स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि तू स्वतः काही दिवसांनी मालक होऊ शकतो. तुझ्यामध्ये ते स्किल आहे म्हणून मी तुला म्हणतोय." मग मी तसंच गावाकडे गेलो आणि 2-3 महिन्यांनी दिवाळी वगैरे होती. तर अचानक मला त्यांचा फोन आला आणि मी म्हटलं त्यांनी मला सांगितलं, की "मी तुला ₹500 रोजचे देतोय. तू येतो का दिवाळीमध्ये कामाला?" मी म्हटलं, "ठीक आहे, येतो मी." तर मी त्याच दिवशी संध्याकाळी ट्रॅव्हल्स पकडून इकडे आलो आणि त्यांच्याकडे 8 एक दिवस काम केलं आणि मग मला तेव्हा समजलं, की काहीतरी कंपनीमध्ये करून तर काय होणार नाही. काहीतरी करायचं असेल आयुष्यामध्ये, आपण शिक्षण तर आपलं काय नाहीये. काही करायचं असेल तर आपल्याला व्यवसायच करावा लागेल. म्हणून मग मी संध्याकाळी जे काही दुकानामध्ये होत होतं, ते संध्याकाळी मी सूर्यकांतला सांगत होतो, की "बाबा असं-असं दुकानामध्ये एवढं कस्टमर होतंय." सगळं काही सांगत होतो. त्यालाही खूप इंटरेस्ट होता. तो सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायचा. मग आम्ही ठरवलं, की काहीतरी व्यवसायच केला पाहिजे. असंच एक दिवस मी ठरवलं, की म्हटलं आता कंपनी सोडून देऊ आपण आणि दुकानातच काम करायचं. मग मी 8,000 ने त्यांच्याकडेच काम करायला लागलो आणि 7-8 महिने त्यांच्याकडे मला रोज वेगवेगळं नवीन शिकायला मिळायचं. मग मी घरच्यांना सांगितलं, की म्हटलं मला शॉप टाकायचंय. घरचे तर नाहीच म्हटले. आई पण नाही म्हटली, वडील पण नाही म्हटले. कारण त्यांची परिस्थिती एवढी नव्हती, की ते मला म मदत करतील असं. पण मी कंपनीमध्ये काम करून बरंच काही म्हणजे सेव्हिंग केली होती
कारण की मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाहीये. त्यामुळे माझा बराचसा पैसा वाचत होता आणि मी खर्च काही करतही नव्हतो. त्यामुळे माझ्याकडं 3 ते 3.5 लाख रुपये होते. त्यानंतर मग मी आईच्या मागे लागून आईला म्हटलं, की मला अजून 1.5-2 लाखाची गरज आहे. मी जर त्याच्या भरोश्यावर जर राहिलो, तेवढेच पैसे जमा करत राहिलो, तर माझे 2 वर्ष वाया जातील. तर तू सांग वडिलांना. तर आईने मागं लागून सांगितलं, की तुम्ही द्या त्याला पैसे असं. आणि मग वडिलांनी सांगितलं, की "ठीक आहे बाबा, तुला देतो मी 1-1.5 लाख रुपये काय माझ्याकडनं होईल तेवढं देतो." मग मी म्हटलं ठीक आहे आणि मी मग रेंटवर शॉप शोधलं आणि सुरुवात केली. त्यानंतर मला वडिलांनी तेव्हा 1 लाख रुपये जवळपास दिले आणि आत्याच्या मुलाकडनं घेऊन 50,000 रुपये दिले. असं टोटल मला त्यांनी 1.5 लाख रुपये दिले आणि मी शॉप सुरू केलं. तर तेव्हा माझं 18-19 वर्ष वय असेल, तेव्हा मी पहिलं शॉप सुरू केलं. पहिलाच दिवस मला जरा अपयशी गेला. पहिल्याच दिवशी माझा एकही रुपया काउंटर झाला नाही. मग मी विचार केला, की दुसऱ्या दिवशी चला दुसरा तरी दिवस आपल्यासाठी चांगला काहीतरी घेऊन येईल. म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण मला चांगला प्रतिसाद मिळाला. ₹6,000 दुसऱ्या दिवशी माझा काउंटर झाला होता. आणि त्यानंतर 8 एक दिवसांनी परत वडिलांनी विचारलं, "काय चाललंय, काय नाही, कसं चाललंय?" मी म्हटलं, "सर्व ठीक चालू आहे." म्हणे, "काही पैशाची काही गरज आहे का?" तर मी म्हटलं, "असेल तुमच्याकडे तर पाठवा." त्यांनी त्यानंतर ₹30,000 मला परत पाठवले आणि माझे व्यवहार वगैरे मार्केटमध्येही चांगले होते. त्यामुळे समोर होलसेलरही पाहिजे तेवढं मटेरियल घेऊन जा म्हणायचे. असं करत-करत व्यवस्थित व्यवसाय चालू लागला आणि 4-6 महिन्यानंतर वडिलांचा फोन आला, की "आत्याच्या मुलाचं लग्न जमलंय, तर तुझ्याकडे त्यांचे पैसे द्यायला आहे का?" मी म्हटलं, "माझ्याकडे तर आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊन टाका. मला तेच व्यवसायामध्ये यूज करता येईल." तर त्यांनी तेही पैसे दिले. त्यानंतर मी त्यांना वर्षभर एकही रुपया दिला नाही. त्यानंतर मी वर्षभरानंतर त्यांना एकाच टाईमाला जवळपास 50,000 1,00,000 असे करून मी त्यांना जवळपास एका वर्षामध्ये 3 ते 4 लाख रुपये त्यांना परत दिले. तर त्यांनाही कुठेतरी वाटलं, की आपलं पोरगं योग्य दिशेने चाललंय बाबा आता. तर मग हळू अजून 1.5-2 वर्षानंतर भाऊही माझ्यासोबत होता तेव्हा. 6 महिने शॉप टाकून झाले. त्यानंतर मी त्याला सोबत घेऊन आलो होतो आणि वर्ष 1.5-2 वर्षाचं 1.5-2 वर्ष झाले शॉप टाकून. त्यानंतर मी अ, अजून दुसरं शॉप सुरू केलं. त्यानंतर परत त्या ठिकाणी भाऊ बसायचा आणि परत तिसरं शॉप सुरू केलं. त्यानंतर हळू की गावाकडं माझं पत्र्याचं घर होतं. तर आई म्हणायची, की "आपल्याला गावाकडेही घर बांधायचं." वडील म्हणायचे, "कशाला बांधायचं? काही गरज नाही. ठीक आहे, आपलं जे घर आहे ते आहे." पण लहानपणापासून मला आईनी अ, म्हणजे खूप-खूप मदत केली होती. प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझा सहारा होती. त्यामुळे मी म्हटलं, की आपल्याला नाही, आपल्याला आईचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यामुळे मी म्हटलं, "ठीक आहे, तू घर पण बांधूया." त्याआधी मी म्हटलं, की आपल्याला गाडी पण घ्यायची आहे. तर भावाला म्हटलं, "गाडी घ्यायची." भाऊ म्हटला, की "अ, ठीक आहे, बघूया." तर वडिलांना म्हटलं, "गाडी घ्यायची." तर वडील नाही म्हटले. अ, पण भावानी वडिलांना समजवलं, की "ठीक आहे, तो म्हणतोय तर आपण घेऊया." 2-3 वर्षामध्येच माझे 3 ब्रांच झाल्या होत्या आणि त्याचबरोबर मी 17 लाखाची Kia Carens म्हणून गाडी बुक केली होती आणि त्यानंतर माझं गावाकडे घराचंही काम चालू होतं. तर मी आणि भावाने ठरवलं, की आपण गाडी आणि घराची पूजा ही एकाच दिवशी करू आणि एक दिवस घराचं काम कंप्लीट झालं आणि त्याच वेळी शोरूममधूनही फोन आला, की "सर तुमची गाडी रेडी आहे." तर आम्ही ज्या दिवशी आमची पूजा होती, त्याच्या आदल्या दिवशी गाडी घ्यायला गेलो आणि ती तसंच गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर गावातील बरेच लोक आश्चर्यचकित होते, की बाबा ₹1 पेप्सी विकणारा मुलगा आज 17 लाखाच्या गाडीत येतोय आणि घरही एकदम चांगलं बांधलेलं आहे. ते बघून गावातले लोकही आश्चर्यचकित होते. बरेच लहान असताना तर आम्हाला बरेच लोकं माझे जे मित्र होते त्यांचे वडील वगैरे म्हणायचे, "त्या मुलांबरोबर फिरू नको, काय नको, वाया जाशील." आज तेच मुलं मला कधीतरी फोन करून सांगताय, की "बाबा तू नेमकं काय करतोय? तुझ्यामुळे आम्हाला घरचे बोलताय, टोमणे बसताय." असं करून काही दिवसानंतर मी 4थं शॉपसुद्धा सुरू केलं आणि जवळपास आज माझा 80 ते 90 लाखाचा टर्नओव्हर आहे. जो स्टॉकच्या माध्यमातून
मी तुम्हाला हेच सांगेल, की तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल, तर तुमच्याकडे काय आहे त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. पण तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल, तर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.